स्क्रीन दिसते सगळ्यांना? काल जो टीचिंग मधला फर्स्ट पेपर मधला टीचिंग ॲप्टिट्यूडचा जो भाग बघितला त्यातले काही 2000 डिसेंबर 2019चा जर नेटचा पेपर जर बघितला तर त्यातले तुम्हाला काही कंटेंट्स समोर दिसतील. स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे का? हो सर दिसतंय. कोणते मी जे दाखवते ते दिसतंय सॉल्ट UGC नेट पेपर? हो सर. ओके UGC नेट पेपर. ओके ठीक. सो याच्यामध्ये स्पेसिफिकली पहिला जर प्रश्न बघितला विच ऑफ द फॉलोइंग हेल्प ओव्हरकम कम्युनिकेशन बॅरियर्स, तर कुठला घटक आहे जो कम्युनिकेशन बॅरियर ला ओव्हरकम करू शकतो, म्हणजे कमी करू शकतो? तर त्याच्यामध्ये फोकस लिसनिंग, निग्लेक्टिंग सिमॅटिक नॉइज, टॉप डाऊन कमांड स्ट्रक्चर, यूज ऑफ क्लिष्ट ॲडम्स. तर याच्यामध्ये आता जसं मी सांगितलं होते फर्स्ट पेपरमध्ये बहुतांश भाग जो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, रिसर्च या 3 फोकस गोष्टींवर जास्त असतो. तर कम्युनिकेशन in terms of student teachers, in terms of teaching learning, या अनुषंगानं कम्युनिकेशन हा आस्पेक्ट असतो. तर फोकस लिसनिंग यामधला हा महत्वपूर्ण भाग आहे आणि त्याचं उत्तर फोकस लिसनिंग आहे. सो फोकस लिसनिंग हा कंपोनंट जितकं अटेंटिव्ह आणि फोकस लिसनिंग असेल तेवढं कम्युनिकेशन बॅरियर्स जे आहेत ते कमी होतात. आता संवाद साधतानाचे बॅरियर्स कमी होतात असं म्हटलेलं आहे. आता याचं रिसेंट एक्झाम्पल, आता जसं तुम्हाला कोणती स्क्रीन दिसत आहे, याचं जर रिप्लायच नाही आला तर ते किंवा आता मध्ये मध्ये एखादा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो तर त्याचा साऊंड क्लिअर येत नाही. तर हे वेगवेगळे कम्युनिकेशन बॅरियर्स असू शकतील. आवाज आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, कनेक्टिव्हिटी आहे. तर या वेगवेगळ्या बॅरियर्समुळे कम्युनिकेशन जे आहे, 2 व्यक्तींमधला संवाद आहे, व्यक्तींमधला संवाद आहे किंवा व्यक्तीचा मास सोबत असलेला संवाद आहे, या संवादांमध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ बॅरियर्स क्रिएट होऊ शकतात किंवा जे बॅरियर्स आहेत ते कमी करण्यासाठी फोकस लिसनिंग असणं गरजेचं आहे. म्हणजे मध्ये मध्ये बऱ्याचदा जसं काल कंटिन्यू मी बोलत होतो आणि मध्येच मी कधी कधी विचारत होतो, ते याच्यासाठी असतं का वेदर यू आर देअर विथ मी ऑर नॉट, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, दॅट टेक्नॉलॉजी फॉल्स डाऊन इन बिटवीन द क्लास. तर हे असे कुठलेही बॅरियर्स असू शकतात. कधी कधी तुमचं नेटवर्क जाऊ शकतं, कधी कधी माझं नेटवर्क जाऊ शकतं, इलेक्ट्रिसिटी जाऊ शकते, इंटरनेट कनेक्टिव्हिटी जाऊ शकते, असे एन नंबर ऑफ बॅरियर्स असू शकतात. आणि ते बॅरियर्स कमी करायचं असेल किंवा नाहीसे करायचे असतील तर फोकस लिसनिंग असणं
फॉर इम्पॉर्टंट आहे. तर या टाईपचे प्रश्न इथे तुम्हाला बघायला मिळतील. लॉजिकल मॅथमॅटिकल रिझनिंगचे थोडेसे आपण बाजूला ठेवू. अगेन थर्ड क्वेश्चन वर जर आलो आपण, तर इफेक्टिव्ह एज्युकेशनल कम्युनिकेशन इज. तर इफेक्टिव्ह एज्युकेशनल कम्युनिकेशन काय आहे? नॉन रेसिप्रोकल, रिपिटेटिव्ह, कंटिन्युअस आणि कोरेसिव्ह. त्याच्यामध्ये आपण एज्युकेशनच्या काही संकल्पना तुम्हाला मला वाटते. मी 1 मिनिट मला द्या. स्टडी मटेरियल याच्यामध्ये अपलोड केलेलं तुम्ही बघितलं आहे का? स्टडी मटेरियल अपलोड केलेलं बघितलंय का तुम्ही याच्यावरचं? काही लोकांनी म्हणजे पहिल्यांदा यूज करत आहे हा असं नाही आहे. काही लोकांनी याच्या आधी पण यूज केला असेल. तुम्हाला ओके. तर या हे इंटरफेस दिसत आहे तुम्हाला टीचमेंटचं. हा सर. तर याच्यामध्ये स्टडी मटेरियल पॉइंट मध्ये जर गेलात तुम्ही तर बरेचसे पीडीएफ रिलेटेड टू सेटनेट ऑलरेडी आहेत. म्हणजे त्याच्यामधला जर हा तुम्ही आता मी जी फाईल ओपन केली होती टीचिंग लर्निंग म्हणून आहे, फरवरी 2022 ला इकडे ट्रान्सफर केलेला आहे. ही जर पीडीएफ ओपन करून बघितली तर याच्यामध्ये शिक्षणशास्त्र हे 11वीचं बुक आहे मराठीमध्ये. आणि याच्यामधले 2 चॅप्टर सोडून बाकी जर चॅप्टर जर बघितले तर सेकंड नंबरचा चॅप्टर सोडून दिला. आणखीन एक कुठला तरी चॅप्टर आहे, महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंत. तर शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक व्यवस्थापन, अध्ययनशास्त्र, शैक्षणिक संशोधन, ई अध्ययन, हा सगळा जो कंटेंट आहे हा टीचिंग लर्निंगसाठी युजफुल आहे. फक्त फरक आहे की तुम्हाला इथे सगळं ते मराठीमध्ये आहे आणि तुम्हाला हिंदी इंग्लिश त्याचं समजून घ्यावं लागेल. तर हा जो कंटेंट आहे आता आपण सॉल्ट पेपरवर होतो. तर याच्यामध्ये एज्युकेशनची डेफिनेशन काय आहे, एज्युकेशन म्हणजे काय, एज्युकेशन इफेक्टिव्ह एज्युकेशनल कम्युनिकेशन, एज्युकेशन मधलं कम्युनिकेशन काय आहे, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला आता मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. कुठे गेलं? ओके. सो यामध्ये तुम्हाला ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. शिक्षणाच्या डेफिनेशन्स दिलेलं आहे आणि खूप सोपं 11वीचं पुस्तक आहे ते, डीएड बीएडच्या याच्यामधलं. आणि या सेट आणि नेटसाठी युजफुल आहे. म्हणजे मार्केटमधनं सेट नेट रिलेटेड बुक्स घेऊन वाचण्यापेक्षा असं वाचन ठेवलं तर ते जास्त इफेक्टिव्ह आहे.
रादर दॅन एखादे ठोकळे आपल्याला ते MPSC चे ठोकळे घेऊन वाचायची सवय असते, त्या अनुषंगानं असं थोडंसं सोपं रिडिंग केलं तर ते जास्त मेमरीमध्ये स्टोअर होतं आणि ते युजफुल ठरतं. तर याचा हा जो थर्ड क्वेश्चन आहे, इफेक्टिव्ह एज्युकेशन कम्युनिकेशन इज कंटिन्युअस. सो या पद्धतीचे कम्युनिकेशन एज्युकेशनल कम्युनिकेशन याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. हा स्टॅटस हे रिझनिंगचा भाग आहे. अगेन हा बेसिक स्टॅटिस्टिक्स रिलेटेड असू आहे. अगेन आता 7वा प्रश्न जर बघितला तर सक्सेसफुल एज्युकेशनल कम्युनिकेशन इज डिपेंड अपॉन द स्किल्स ऑफ. आता हा जो पॅटर्न आहे हा जनरली नेटमध्ये आणि आत्ता कुठे सेटमध्ये तो पॅटर्न आलेला आहे. आता ह्या क्वेश्चन मधला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न काय आहे, कुठलंही एक स्टेटमेंट दिलं जातं आणि त्या स्टेटमेंटचे 2 ऑप्शन्स असतात की हे स्टेटमेंट आहे त्याचं रिझन आणि कारण आणि परिणाम हे खालचे 2 स्टेटमेंट आहेत का, अशा पद्धतीचं क्वेश्चन टाईप असतं. म्हणजे प्रश्न सरळ विचारणार नाहीत. इथे जसं आता फर्स्ट आणि थर्ड क्वेश्चन जर बघितला तुम्ही तर प्रश्न सरळ विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग विल हेल्प ओव्हरकम कम्युनिकेशन बॅरियर्स. तर यातलं कम्युनिकेशन बॅरियर्स ओव्हरकम करण्यासाठी कुठला घटक जास्त युजफुल ठरू शकतो. तर हा डायरेक्ट प्रश्न आहे. तसा थर्ड पण डायरेक्ट प्रश्न आहे. तर जनरली नेटच्या क्वेश्चन सेटमध्ये या टाईपचे प्रश्न इनडायरेक्ट म्हणण्यापेक्षा क्वेश्चन्स जे थोडे कन्फ्यूज करणारे असतील किंवा तुम्हाला दोन्ही उत्तर बरोबर आहेत असं वाटणारे क्वेश्चन्स थोडे जास्ती आहेत. म्हणजे हा पॅटर्न जो आहे की एक स्टेटमेंट देणं आणि त्या स्टेटमेंटला अनुसरून 4 वेगळे पर्याय देणं आणि त्याच्यानंतर त्या पर्यायातला 4 पर्यायातला कुठला पर्याय तुम्हाला त्या स्टेटमेंटशी रिलेटेड वाटतो, हा प्रश्न असतो मुळामध्ये. सो सक्सेसफुल एज्युकेशनल कम्युनिकेशन इज डिपेंड अपॉन द स्किल्स. तर कुठल्या कौशल्यावर सक्सेसफुल एज्युकेशनल कम्युनिकेशन हे अवलंबून असतं. अंडरस्टँडिंग द निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडियन्स, verbal communication and body language, estimating a time for audience impact, analyzing the audience needs. तर हे प्रत्येक जर शब्द बघितले तर तुम्हाला त्याचं उत्तर समजेल की अंडरस्टँडिंग द निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडियन्स. ऑडियन्स निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक अंडरस्टँड करून जर सक्सेसफुल एज्युकेशन होईल का, व्हर्बल कम्युनिकेशन आणि बॉडी लँग्वेज अंडरस्टँड करून होईल का, एस्टिमेटेड टाइम्स फॉर ऑडियन्स इम्पॅक्ट, किती म्हणजे कालावधीमध्ये ऑडियन्सचा इम्पॅक्ट तुम्हाला एस्टिमेट करता येतो, बघता येतो, मोजता येतो, याच्यावरनं होईल का, अनालायझिंग द ऑडियन्स नीड्स. तर थोडासा कॉमन सेन्स जर जागृत ठेवला तर अशा प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती थोडी इझिली देता येऊ शकतात. सो बेसिक रीडिंग आणि बेसिक अंडरस्टँडिंग हा सेट अँड नेट मधला कोर कंपोनंट आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जर याचं उत्तर बघितलं तर याच्यामध्ये व्हर्बल कम्युनिकेशन अँड बॉडी लँग्वेज. आता हे काय आहे, सक्सेसफुल एज्युकेशनल कम्युनिकेशन इज डिपेंड अपॉन. तर प्रत्येक एज्युकेशनल कम्युनिकेशनचा आस्पेक्ट तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल
किंवा या प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल, ड्रॉ करायचं असेल, तुम्हाला माहिती नाही आपण यू नीड टू बी चूज वन आन्सर फ्रॉम द 4 कॅटेगरीज. तर मग काय चूज करा माहिती नाही आहे, पण मग याच्यासाठी बेसिक लॉजिक यूज करणं गरजेचं आहे. क्लासरूम आहे चालू आणि क्लासरूम मध्ये हा सो क्लासरूम चालू आहे आणि क्लासरूम मध्ये स्पेसिफिकली टीचर्स लेक्चर चालू आहे आणि त्या लेक्चर्समध्ये स्पेसिफिकली त्यातला जो कंटेंट आहे, जे लेक्चर चालू आहे ते तो संवाद, तो शिक्षकाचा संवाद समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे का नाही आहे. तर हे जर जाणून घ्यायचं असेल तर डेफिनेटली व्हर्बल कम्युनिकेशन हा एक आस्पेक्ट आहे. म्हणजे जर स्टुडंट्स इंटरॅक्ट करत असतील, हा एक भाग आहे, इंटरॅक्ट करत असतील. दुसरा बॉडी लँग्वेजेस. सो काही म्हणजे आता हे ऑनलाईन टीचिंग मोडमध्ये तुम्हाला बॉडी लँग्वेज असेच नाही करता येत, पण ऑफलाईन टीचिंगमध्ये जेव्हा क्लास चालू असतो तेव्हा प्रत्येकाची बॉडी लँग्वेज तुम्हाला असेस करता येते आणि ती बॉडी लँग्वेज अनेक गोष्टी सांगू शकतात. म्हणजे वेदर यू आर फिजिकली प्रेझेंट इन द क्लास, तर ह्या गोष्टी तुमच्या बॉडी लँग्वेज म्हणजे तुम्हाला समजलं का नाही समजलं. म्हणजे कपाळावर आठ्या पडणं म्हणजे तुम्हाला ती गोष्ट एकदम तुमच्या डोक्यावरनं गेलेली आहे किंवा कन्फ्युजन झालेलं आहे. तर ह्या गोष्टी सहजपणे असेस करता येतात ते बॉडी लँग्वेजवरनं. दुसरा जो आस्पेक्ट आहे, अनलायझिंग द ऑडियन्स नीड्स. तर अनलायझिंग ऑडियन्स नीड्सचा अर्थ जो ग्रुप आहे, ऑडियन्स इथे स्पेसिफिकली स्टुडंट्स प्रत्येक वेळा घेतीलच असं नाही आहे. तर आपण आपल्याला ते समजून घेण्यासाठी ऑडियन्स या ठिकाणी स्टुडंट्स ठेवले. तर स्टुडंट्सच्या नीड्स अनालाइज केल्या. आता याचं एक्झाम्पल समजून घ्यायचं असेल तर 1 तासाचं लेक्चर संपलेलं आहे आणि कंटिन्यू लेक्चर चालू आहे. तर क्लासरूममध्ये हळूच वेगवेगळ्या पद्धतीच्या मुवमेंट्स स्टार्ट होतात. मग त्या मुवमेंट्स कोणाला बाथरूम जाण्याचे असतात, कोणाला पाण्यासाठी जाण्याचं असते, कोणाला कोणाशी भेटायला जायचं असते, कोणाला कॉल रिसीव्ह करायचा असतो. एन नंबर ऑफ गोष्टी असू शकतील. कोणाला क्लास आता म्हणजे ओव्हरडोस झालेला असू शकतो. सो ह्या म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या एन नंबर ऑफ नीड्स ऑफ ऑडियन्स किंवा स्टुडंट्स असू शकतील फॉर दॅट आवर्स, म्हणजे त्या तासाच्या. माझा आवाज चालू आहे? सुरू आहे सर. हॅलो. हा, इन बिटवीन मध्ये तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्ही विचारा. नाही मी स्क्रीनवर दुसरे आहे आणि या स्क्रीनवर कोण कनेक्ट आहे नाही आहे ते बघत नाही आहे. त्याच्यामुळे इन बिटवीन तुम्हाला जर काही अडचण आली समजण्यामध्ये तर ते विचारायचं मध्येच माईक ऑन करून मेसेज टाकण्यापेक्षा. आज कुणी याच्यावर नाही आहे ना, वेटिंगवर नाही आहे. ओके. सो आता आपण बघत होतो की 1 तासाचा क्लास म्हणजे क्लास संपून ते 1.5 तासावर चाललेला आहे आणि सगळ्यांना ते वेगवेगळ्या हालचाली स्टार्ट झालेल्या आहेत. हे काय, याचं अनालिसिस काय आहे? याचा अनालिसिस आहे ऑडियन्स स्टुडंट्स च्या नीड आत्ताच्या आवर्स मध्ये काय आहेत, की आता हे थांबलं पाहिजे आणि त्यांना ब्रेक दिला पाहिजे. ओके. सो
ह्या दोन गोष्टी तुम्हाला ह्या इथे सक्सेसफुल एज्युकेशनल कम्युनिकेशन कशावर डिपेंड असू शकतं, तर याच्यामध्ये अ, ह्या दोन गोष्टी इथे दिसतात. तर ऑडियन्स एस्टिमेटेड टाइम हा म्हणजे किती तास बसू शकते ऑडियन्स, हा भाग खूप नंतर येतो. आता आता याचं उत्तर कसं फोर्थ आहे बी अँड डी. सो फोर्थ आन्सर जे आहे त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे व्हर्बल कम्युनिकेशन अँड बॉडी लँग्वेज, आणि दुसरा आहे असेसिंग द ऑडियन्स नीड्स. तर याच्यामध्ये बी आणि डी हा फोर्थ लेवलवर आहे, फोर्थ ऑप्शन आहे, आणि फोर्थ ऑप्शन हे याचा आन्सर आहे. तर याचा आन्सर फोर्थ कसं डिराईव्ह झालं, आपण कसं त्या आन्सरपर्यंत पोहोचलं, आता याच्यात काही बेसिक लॉजिक यूज करता येतं. जसं आता एस्टिमेटेड टाइम फॉर ऑडियन्स इम्पॅक्ट. आता हा काय आहे, तुम्हाला सायकोलॉजीमध्ये शिकला असाल की तुम्ही 40 मिनिटं किंवा मॅक्झिमम 1 आवर्सपर्यंत तुमची मेमरी रिसीव्ह करू शकते गोष्टी, आणि त्यानंतर तुम्हाला ब्रेक हवा, त्यानंतर माइंडला ब्रेक हवा असतो, ब्रेनला ब्रेक हवा असतो, आणि ब्रेक नंतर अगेन यू विल स्टार्ट 1 आवर रिसिव्हिंग न्यू थिंग्स. हे तुम्हाला वाचलं असेल, तुम्ही शिकला असाल. मग इथं हे आन्सर पण बरोबर येऊ शकतं. एस्टिमेटिंग टाइम फॉर ऑडियन्स इम्पॅक्ट, किती तास ऑडियन्स वर इम्पॅक्ट साधू शकतो, तो एस्टिमेट टाइम हा कम्युनिकेशन मधला एक इसेन्शियल भाग असू शकतो. किंवा मग अंडरस्टँडिंग निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडियन्स. निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडियन्स समजलं का कोणाला? निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडियन्स सांगता येईल का? नाही सर. आणखी कोणी? धनश्री, पूजा, विकास, प्रितेश? नाही सर. सो थोडस लक्षात घेतलं तर इंग्रजी आहे म्हणून त्याला त्यात खूप सोपे सोपे शब्द असतात, आणि ते त्याच्याकडेच बघितलं आपण तर आपल्याला लक्षात येईल की अंडरस्टँडिंग द निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ऑडियन्सच्या ठिकाणी आपण आता इथे स्टुडंट्स ठेवत आहोत, तर स्टुडंट्स मधले निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, नकारात्मक वैशिष्ट्य जे दिसून येतात, ते समजून घेणार. उदाहरणार्थ क्लास चालू असताना जांभळी देत आहे, किंवा वेगळेच हावभाव चालू आहेत, कंटाळवाणे हावभाव चालू आहेत. सो हे निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स झाले. तर हे निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स समजून आपल्याला एज्युकेशनल कम्युनिकेशन सक्सेसफुल आहे का समजतं का? तर डेफिनेटली हे पण असू शकतं. तर म्हणजे चारही जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते याचे उत्तर असू शकतात. हे समजलं का तुम्हाला? चारही कॅरेक्टरिस्टिक्स. पहिला आहे निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑडियन्स, व्हर्बल कम्युनिकेशन अँड बॉडी लँग्वेज, एस्टिमेटेड टाइम फॉर ऑडियन्स इम्पॅक्ट अँड अनालायझिंग द ऑडियन्स नीड्स. हे चार मुद्दे, चार जे ऑप्शन्स आहे हे समजले का तुम्हाला?
4G मध्ये खूप लेट रिस्पॉन्स भेटत आहे. हे चारही ऑप्शन समजले का असं विचारलं मी. आवाज येतोय का नाही माझा? तर हे चारही ऑप्शन समजले असतील तर चारही उत्तर याची बरोबर आहेत असं वाटते. बरोबर आहे. तर इथे चारही उत्तर बरोबर आहेत, पण मग आपल्या खऱ्या उत्तरांकडे किंवा याचं जे अप्रोप्रिएट आन्सर आहे याच्याकडे कसं जाणार आपण? तर काही बेसिक लॉजिक्स याच्यामध्ये यूज करावे लागतात. ते लॉजिक या अंगाने की अंडरस्टँडिंग निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. आता याच्यामध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कुठलं आन्सर याच्यामध्ये पहिल्यांदा दिसेल? तर अंडरस्टँडिंग निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स हे अंडरस्टँड करणं हा थोडासा डिले पार्ट आहे रादर दॅन बॉडी लँग्वेज. हे लक्षात घ्या तुम्ही आता मी काय सांगत आहे ते. सो बॉडी लँग्वेज इज म्हणजे बॉडी लँग्वेज हा पहिला ऑब्झर्वेशन आहे आणि हे पहिल्यांदा येणार. मग त्या बॉडी लँग्वेज मधले कॅरेक्टर अंडरस्टँड करणं हा नंतरचा पार्ट आहे. म्हणून इथे बॉडी लँग्वेजच्या आधी सुद्धा वर्बल कम्युनिकेशन येतं. म्हणजे आता मी विचारत आहे, तुमचा रिस्पॉन्स येत आहे, तुमचा रिस्पॉन्स वर्बल आला, सो तो जो संवाद आहे तो पूर्ण झाला. मला जे विचारायचं आहे, तुम्हाला ते चारही मुद्दे समजले का आहे, हा जो संवाद आहे तो पूर्ण झाला. मग कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स अंडरस्टँड करणं हा लेटर थोडासा डिले रिस्पॉन्स किंवा डिले भाग आहे असं समजून घ्यायचं. आणि इथे पहिल्यांदा व्हर्बल कम्युनिकेशन हा फर्स्ट आस्पेक्ट येतो. पहिल्यांदा व्हर्बल कम्युनिकेशन येतं की इमिजिएटली यू आर रिस्पॉन्डिंग व्हर्बली. आणि त्याच्यानंतर जो पार्ट आहे त्या निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेण्यामागचा की म्हणजे आता फेशियल फेशियल एक्सप्रेशन्स जे आहेत ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, निगेटिव्ह सेन्स देणारे आहेत ऑडियन्सचा. पण आत्ताच्या याला ते इंडिव्हिज्युअली आणि त्या मास ऑडियन्सचं ऑब्झर्व करणं, त्याआधी त्या ऑडियन्सच्या नीड्स काय आहेत हे जर बघून सुरुवात केली तर ते जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन इफेक्टिव्हली कम्प्लीट होतं किंवा स्टार्ट होतं किंवा ते ऑन प्रोसेस होतं. तर म्हणून या दोन उत्तरांवर जास्त फोकस येतो रादर दॅन बाकीच्या दोन ऑप्शन्स पेक्षा. म्हणजे चारही ऑप्शन्स असू शकतात, पण त्यातला कोण जास्त रिलेव्हंट असू शकतो या पद्धतीचे कन्फ्यूज करणारे ऑप्शन्स नेट आणि सेटच्या एक्झामिनेशन मध्ये असतात. त्यामुळं पहिल्यांदा हे यासारखे प्रश्न यासारखं उत्तर देता येतं का पाहणं फर्स्ट. जसे डायरेक्ट आन्सर्स याच्यातनं डिराईव्ह होऊ शकतं का? जर नाही होत असेल, चारही ऑप्शन्स बरोबर वाटत असतील, दॅन मग कुठला पहिलं येऊ शकतं, कुठलं जास्त अप्रोप्रिएट आहे. पहिलं येऊ शकतं, तेच लागू शकेल असं नाहीये, तर त्याला दुसरं लॉजिक आहे अप्रोप्रिएट कुठलं असू शकतं, जास्त अप्रोप्रिएट. म्हणजे सगळे अप्रोप्रिएट आहेत, परंतु हे दोन जे आहेत, हे दोन ऑप्शन्स जे आहेत, ऑप्शन बी verbal communication and body language and option D analyzing the audience needs, हे दोन ऑप्शन्स जे आहेत जास्त अप्रोप्रिएट आहेत रादर दॅन अदर टू. म्हणून याचं आन्सर जे आहे ते 4 आहे, बी अँड डी. हे समजलं का? या पद्धतीचे अनेक प्रश्न नेट एक्झामिनेशन मध्ये असतात. त्यामुळं
हिंदी आणि इंग्लिश हे दोन पर्याय लँग्वेजच्या नुसार असणार आहेत. त्याच्यामुळं जास्तीत जास्त इंग्लिशवर इंग्लिश रीडिंगवर तुम्ही भर दिला तर ते जास्त सोपं आहे हिंदीपेक्षा. दोन्हीही लँग्वेज तुम्हाला दिलेल्या असतात तिथे. तुम्ही कुठलीही लँग्वेज यूज करू शकता, पण हिंदी लँग्वेज ही यूपी, बिहार किंवा हिंदी साइडर हिंदी साइड स्टेट्स जे आहेत तिथे जी मदर टंग मधली हिंदी आणि बुक मधली जी हिंदी आहे ती थोडीशी आपल्याला समजायला जास्त अवघड आहे, थोडी जास्त अवघड आहे. त्यामुळं सोपे सोपे तोडून वाक्य तोडून ते कधी कधी वाक्य तोडून प्रत्येक वेळा वाक्य तोडलं तर त्याचा मिनिंग लॉस होतो आणि तुमचं अंडरस्टँडिंग वेगळ्या ट्रॅकवर जाऊ शकतं. त्यामुळं इंग्रजीतला पेपर रेफर करणं खूप इझी जाईल तुम्ही तशी प्रॅक्टिस केली तर. हा भाग समजला असेल तर पुढे जाऊ आपण. विकास, काही प्रश्न आहे? नाही सर. ओके, पुढे जाऊ. ठीक. सो नेक्स्ट जो प्रश्न जर बघितला आपण, अ कॉलेज टीचर प्रेझेंट अ रिसर्च पेपर इन अ सेमिनार. द रिसर्च पेपर cites reference which are pretty old. एका प्राध्यापकांनी रिसर्च पेपर जो आहे, संशोधन पेपर जो आहे तो एका सेमिनारमध्ये प्रेझेंट केला आणि रेफरन्स कोट केलेत, ते खूप जुने केलेत. this situation will be described as the case of. ही सिच्युएशन कशा पद्धतीचं प्रकरण म्हणून, केस म्हणून डिस्क्राईब करता येईल असा प्रश्न आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. college teacher present a research paper in a seminar. The research paper cites references with pretty old. तर एका कॉलेजच्या प्राध्यापकांनी आपला संशोधन पेपर सबमिट केला, प्रेझेंट केला एका सेमिनार मध्ये, आणि त्याच्या रिसर्च पेपर मधले रेफरन्सेस जे त्यांनी कोट केलेले आहेत, साईट केलेले आहेत, ते खूप ओल्ड आहेत. हा स्टेटमेंट झाला. त्या आधारावर खालचा प्रश्न आहे, दिस सिच्युएशन विल बी डिस्क्राईब ॲज द केस ऑफ. कुठल्या पद्धतीचं प्रकरण म्हणून ही परिस्थिती तुम्हाला सांगता येईल. टेक्निकल लॅब्स, ethical labs, academic ignorance, inability of updating research sources. टेक्निकल लॅब्सचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की काही तांत्रिक गडबड आहे किंवा चूक आहे. इथिकल म्हणजे नीतितत्व, म्हणजे रिसर्च तुम्हाला सब्जेक्ट आहे, त्या रिसर्चमध्ये रिसर्च पेपर किंवा रिसर्च रायटिंग असेल तर त्याच्यामध्ये काही इथिक्स असतात. म्हणजे इथिक्समध्ये प्लेगॅरिझम वगैरे आता सॉफ्टवेअर आलं इथिकल चेकसाठी. तर इथिक्स या अनुषंगाने की यू शुड ऑलवेज present research work on your own and not having copy paste with others research contribution. इतरांच्या संशोधनातलं इतराच्या संशोधनाचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही कॉपी पेस्ट करून तुमच्या रिसर्च पेपरमध्ये मांडणं हा अनइथिकल पार्ट आहे. टेक्निकल लॅब्स म्हणजे काही तांत्रिक गोष्टींमुळे असं झालेलं आहे की इथे ओल्ड रेफरन्सेस आलेत.
तांत्रिक गोष्ट असू नाही शकत. रिसर्च पेपर ज्यांनी बनवलेला आहे रिसर्च पेपर मध्ये टाईप गोष्टी आहेत त्या आणि बनवलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये टेक्निकल लॅब्स हा काही भाग येऊ शकत नाही. म्हणजे काही टायपो मिस्टेक आहे, टायपिंगच्या मिस्टेक आहे असं होऊ शकत नाही. कारण का तर इथं रेफरन्सेस जुने वापरले असा शब्द आहे, खूप जुने. तर तुमच्या याच्यात रिसर्च तुम्हाला जर सेमिनारचं आठवत असेल तर ते रिसर्च मध्ये जे संदर्भ मागच्या साईडला तुम्ही दिलेले आहे पेपर सेमिनार्स मधला, तर रिसर्च संदर्भ तुम्ही टाईप केलेले टायपिंग मिस्टेक असेल तर त्याला टेक्निकल मिस्टेक म्हणू आपण. तर ते ज्या पद्धतीनं लिहिलेले असतील, ज्या पद्धतीनं जे घेतलेले असतील, जिथून घेतलेले असतील, तर ते काही टेक्निकल लॅब्स किंवा एरर होऊ शकत नाही. इथिकल लॅब्स दिसत नाही आपली क्वेश्चन पेपरची. स्क्रीन दिसत नाहीये, पण मला वाटते सगळ्यांना इश्यू नसेल तो. बाकीच्यांना दिसतंय का? दिसतंय सर. ओके. ज्याला दिसत नाही आहे त्याने फक्त रिफ्रेश करायचं त्याचं अटॅचमेंट, स्क्रीन दिसायला लागेल. ठीक आहे सर. हा. सो आता आपण पाहत होतो की रिसर्च पेपरमध्ये जे रेफरन्सेस दिलेले आहेत ते जुने रेफरन्सेस वापरले हा टेक्निकल लॅब्स नाही आहे. इथिकल लॅब्स डेफिनेटली अगेन नाही आहे, कारण ते टाकलेले आहेत ना, रेफरन्सेस दिलेले आहेत आणि ते काही रेफरन्सेस येतात असं नाही आहे की ऑटोमॅटिकली आले रेफरन्सेस कुठून तुम्ही रिसर्च पेपर बनवताना. तर डेफिनेटली सेकंड ऑप्शन पण याच्यामध्ये येणार नाही आहे. थर्ड ऑप्शन अकॅडमिक इग्नोरन्स. अकॅडमिक इग्नोरन्स असू शकतो, कारण म्हणजे शैक्षणिक काय निग्लिजन्स त्याला म्हणतात, इग्नोरन्सला दुर्लक्ष करणं, तर ते असू शकतं. आणि इनॅबिलिटी ऑफ अपडेटिंग रिसर्च सोर्स हे पण असू शकतं. म्हणजे जे संशोधनासाठीचे नवीन सोर्सेस आलेले आहेत, रेफरन्सेस नवीन घेता येऊ शकतात. फार 1947चा संदर्भ देण्याची गरज नाही आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ पॉप्युलेशन रिलेटेड तुमचा रिसर्च पेपर असेल आणि यू आर कोटिंग पॉप्युलेशन 2095 ची पॉप्युलेशन तुम्ही कोट करत असाल किंवा 75 ची पॉप्युलेशन कोट करत असाल, तर त्याचा संदर्भ लागत नाही ना. सो आत्ताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला पॉप्युलेशन इश्यूज अँड प्रॉब्लेम्स प्रेझेंट करणारा तुमचा रिसर्च पेपर असेल तर तुम्हाला रिसेंटली जी पॉप्युलेशन स्टडीज झालेला आहे ते तुम्हाला प्रेझेंट करावं लागेल. जास्तीत जास्त एखाद डिकेट तुम्ही मागे जाऊन तो रेफरन्स घेऊ शकता. उदाहरणार्थ 2011चा संदर्भ तुम्हाला देता येऊ शकतो पॉप्युलेशनच्या अनुषंगाने. 2011 मधल्या जनगणनेचा संदर्भ देता येऊ शकतो. हे उदाहरण म्हणून सांगत आहे, संदर्भ म्हणून सांगत आहे, पण इथे रेफरन्सेस याचा अर्थ रिसर्च पेपर असतील, एखादं बुक असेल, एखादा रिसर्च मधला स्टॅटिस्टिकल कोट असेल किंवा स्टॅटिस्टिकल न्यूमरिक डेटा असेल, तो डेटा, तो संदर्भ, एखादा रिसर्च रिपोर्टचा संदर्भ त्यानंतर झाले असतील. म्हणजे एखादा तुम्ही नोमॅडिक ट्राईब संदर्भामध्ये, प्रिमिटिव्ह ट्राईब संदर्भामध्ये रिसर्च देत असाल तर डेफिनेटली न्यू पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये नवीन काही आलेलं तुम्हाला फार मिळणार नाही, पण डेफिनेटली मिळेल. तर मग हे पण असू शकतं की इनॅबिलिटी ऑफ अपडेटिंग रिसर्च सोर्सेस. आता वरचे दोन जर याच्यामध्ये आपण काढून टाकले आन्सर, तर खालचे दोन डेफिनेटली वाटतात. पण इथे तो ऑप्शन नाही आहे. इथे तुम्हाला एक या दोन मधला एक आन्सर द्यायचा आहे.
सो याच्यामधला जास्त अप्रोप्रिएट कुठला दिसतो त्या क्वेश्चन्सला दोनदा रीड केलं तर दोनदा रीड केलं तर असं लक्षात येतं आपल्याला की त्या रिसर्च पेपरमध्ये रेफरन्स जो साईट केलेला आहे तो किती ओल्ड आहे. तर ही कुठली केस म्हणून बघता येऊ शकतं. अकॅडमिक इग्नोरन्स ठीक आहे बघता येईल, पण त्या टीचरची इनॅबिलिटी असेल अपडेटिंग रिसर्च सोर्सेस घेण्याची. तर हे जास्त अप्रोप्रिएट आहे अकॅडमिक इग्नोरन्स पेक्षा. सो अकॅडमिक इग्नोरन्स इज नॉट डिपेंड ऑन इंडिव्हिज्युअल. म्हणजे काय, आता या उत्तरांवर मी जर इनॅबिलिटी ऑफ अपडेटिंग रिसर्च सोर्स म्हणजे जो संशोधनाचे स्रोत आहे त्यातला अपडेट वाला सोर्स घेण्याची अपात्रता असणं, तर ही अपात्रता इंडिव्हिज्युअलची दाखवत आहे, एका टीचर्सची दाखवत आहे. पण अकॅडमिक इग्नोरन्स हा ऑलवेज नॉट डिपेंड ऑन इंडिव्हिज्युअल. अकॅडमिक इग्नोरन्स म्हणजे शैक्षणिक नाकारतेपण किंवा शैक्षणिक निग्लिजन्स हा त्या वर्तुळातला भाग आहे, त्या वातावरणातला भाग आहे. तो इंडिव्हिज्युअल असेलच असं नाही आहे. तो त्या अकॅडमिक वातावरण जे आहे त्यातलं इग्नोरन्स असेल की त्या वातावरणामध्ये रिसर्चकडे बघितलंच जात नाही. म्हणजे तुम्ही काही म्हणजे आता रिसेंट कालचं उदाहरण सांगत आहे मी की एकच टॉपिक 10 लोकांचा आहे, फक्त त्यामध्ये थोडस काही ठिकाणी सामाजिक शब्द वापरला, काही ठिकाणी आर्थिक वापरला, काही ठिकाणी शैक्षणिक वापरला. रिसर्च टॉपिक एकच आहे पण त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द प्रयोग केलेले आहे. बाकी सगळं सारखंच आहे. कॉपी पेस्टच काम आहे टायपिंग वाल्याला. म्हणजे टायपिंग वाल्याला डोकं लावायची गरज नाही आहे. सगळे टेबल सारखे, सगळं सारखं, याचं त्याला त्याचं याला. तर हा काय आहे, हा अकॅडमिक इग्नोरन्स आहे. म्हणजे कॉलेज पीजी लेवलला पीजी लेवलच्या रिसर्च मध्ये जे चालू आहे ज्या पद्धतीचं एकच टॉपिक 10 लोक घेत आहे आणि फक्त तिथे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय असे शब्द प्रयोग करून ते टॉपिक वेगवेगळे होत आहे. 10 लोकांचे टॉपिक होत आहे आणि बाकी सगळं डेटा सारखा आहे, बाकी टेबल सारखे आहेत, अनालिसिस सारखं आहे, सगळंच सारखं आहे. फक्त रिसर्चरचं नाव, रिसर्चरच्या टायटल मधला थोडासा भाग. हा झाला. अशा पद्धतीचं जर वातावरण असेल तर याला म्हणतात अकॅडमिक इग्नोरन्स. म्हणजे त्या वातावरणाकडे तिथल्या शैक्षणिक वर्तुळाने दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून याचं आन्सर जे आहे, ॲबिलिटी ऑफ अपडेटिंग रिसर्च सोर्सेस, हे जास्त अप्रोप्रिएट आहे रादर दॅन अकॅडमिक इग्नोरन्स पेक्षा. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीची अपात्रता आहे अपडेटिंग रिसर्च सोर्सेस प्राप्त करण्याची. याचं उदाहरण म्हणजे एखादा टीचर, कॉलेज टीचर टेक्नॉलॉजीशी अपडेटेड नाही आहे, तर मग तो अपडेटिंग सोर्सेस कसं टाकणार, त्यामध्ये रिसर्च रेफरन्सेस कुठले टाकणार, अपडेट कुठल्या प्लॅटफॉर्मवर या विषयाला अनुसरून रिसर्च झालेले आहे त्याचा संदर्भ कसा घेणार जर तो अपडेट नसेल तर. म्हणून याचं अप्रोप्रिएट आन्सर जे आहे ते इनॅबिलिटी ऑफ अपडेटिंग रिसर्च सोर्सेस हे आहे. हा भाग समजला का सगळ्यांना? हो सर. मगाशी कोणाला तरी स्क्रीन दिसत नव्हती, आता दिसत आहे? दिसत आहे सर. ओके. सो या पद्धतीचं म्हणजे आता आपण प्रश्न आणि त्याच्या आन्सरवर आपण कसं पोहोचायचं, कसं पोहोचायचं हा जो भाग तुम्हाला एकदा सेट झाला तर हे क्रॅक करणं, नेट आणि सेट एक्झामिनेशन क्रॅक करणं खूप इझी आहे. त्याला खूप अभ्यास करावा लागतो असं भाग नाही आहे. तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग असणं
आणि लॉजिकल रिझनिंग असणं विथ सायंटिफिक टेम्पर, तर डेफिनेटली हे खूप इझी जातं. त्यासाठी वेगळं सेट नेट साठीची बुक्स घेऊन वाचण्याची गरज नाही आहे. सो बेसिक लॉजिक अप्लाय करणं गरजेचं आहे. सो 9वा प्रश्न जर बघितला तर कन्सिडर द फॉलोइंग विथ रेफरन्स टू द इंडियन स्कूल ऑफ लॉजिक. आता खाली जे संदर्भ दिलेले आहेत ते इंडियन स्कूलच्या तर्कासंदर्भामध्ये दिलेले आहेत. It is related to a form of argument only. It is related to the content of the argument only. It is related to perceptual knowledge along, and it is related to presenting analogies along. So 9 क्वेश्चन जर बघितला आपण, इट इज आता भारतीय शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये लॉजिक कुठल्या पद्धतीचे आहे. आता हा प्रश्न काय आहे, तर प्रश्न एकदाच नाही समजला तर 2-3 वेळा वाचायचं. कन्सिडरिंग द फॉलोइंग रेफरन्स टू द इंडियन स्कूल ऑफ लॉजिक. तर शाळांचं, भारतीय शाळां ज्या आहेत त्यामधलं जे ह्या अगेन एज्युकेशन रिलेटेड आस्पेक्ट्स आहे की शाळांमध्ये कुठल्या लॉजिक असतो. तर ते फॉर्म ऑफ आर्ग्युमेंट असते, आर्ग्युमेंटशी संबंधित असते. त्याच्यानंतर कंटेंट, जो कंटेंट स्कूलमधून डिलिव्हर केला जातो त्याच्या आर्ग्युमेंट संदर्भात असते का जे ज्ञान आहे त्याच्या संदर्भातलं असतं. प्रेझेंटिंग अॅनालॉजीजच्या संदर्भातलं असतं. तर हे हे मुद्दे अगेन बघताना तुम्हाला अगेन तुम्हाला ते आता जे आपण डिस्कशन केलं त्या पद्धतीचे लॉजिक्स जे आहेत ते यूज करावे लागतात. आणि इथे एज्युकेशन सिस्टीमच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी जे संदर्भ दिलेला आहे स्टडी मटेरियल मधला, तो संदर्भ जर बघितला तर तुम्हाला याचं अप्रोप्रिएट आन्सर काय असू शकतो त्याच्यावर येता येईल. सो अगेन मी काही प्रत्येक म्हणजे आता ऑलरेडी टाइम झालेला आहे. मी 8च्या आधीपासून कनेक्ट आहे. 8:30 झालेले आहे आतापर्यंत. याच्यामध्ये कोणाला काही नसेल तर आपण 8:30 झाले इथे थांबूया. 7:30 बरोबर स्टार्ट होईल. फक्त उद्या राहणार नाही, संडे आहे. तर यातले आणखीन काही सगळेच प्रश्न आणि सगळ्याच प्रश्नांचं एक्सप्लेनेशन बघणार नाही आपण. काही प्रश्न आणि ते काही डिटेल्ड मध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर हा जो पार्ट आहे ऑलरेडी तुमच्या सिलेबस मध्ये आहे. आणि बघा या पार्ट्सवर तुम्हाला एक म्हणजे रिसर्च जो पार्ट आहे, रिसर्च पार्ट संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न येतात. रिसर्च कम्युनिकेशन म्हणून सोशल वर्क एज्युकेशन ज्यांचं आहे त्यांना नेट आणि सेट क्वालिफाय करणं खूप इझी जातं. कारण पहिला पेपर आणि दुसरा पेपर दोन्ही पेपरमध्ये रिसर्चचे प्रश्न असतातच. इकडे या ठिकाणी टूल्स दिलेले आहेत, रिसर्च टूल्स, आणि इकडे मेजर स्केल्स दिलेले आहेत. मला वाटते हे आता तुमच्या सेकंड सेमिस्टरमध्ये हे सगळे आहेत. क्वेश्चनर आणि इंटरव्ह्यूसाठी कुठलं टूल यूज केलं जातं, तर हे वेगवेगळ्या ॲप्टिट्यूड आणि व्हॅल्यू टेस्टसाठी कुठलं स्केल यूज केलं जातं. रेशो स्केल असेल, ऑर्डिनल
ऑर्डिनल स्केल असेल, इंटरव्हल स्केल असेल का नॉमिनल स्केल असेल, तर याच्या अनुषंगानं खाली लावायच्या जोड्या की कुठल्याही जोडी ही अप्रोप्रिएट आहे टू यूज मेजरमेंट्स. हा पेपर जरी अभ्यासला तुम्हाला तर तुला लक्षात येईल की रिसर्च, कम्युनिकेशन आणि टीचिंग ॲप्टिट्यूड या 3 मध्ये रिसर्चवर जास्ती प्रश्न असतात. ठीक आहे, आपण इथे थांबूया. कुणाला काही प्रश्न नसेल तर. नाही सर. ओके.